सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता उद्या सकाळी 11 वाजता 2500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे आता 2500, 1500 आणि 1000 रुपये। तर आता 2500 रुपये कोणाच्या खात्यामध्ये येत आहे? आज मोठी खुशखबर। तर आजपासून खात्यामध्ये पैसे तर येत आहे। आज सकाळ जे की 11 वाजल्यापासून खात्यामध्ये 2500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 2500 रुपये। तर आता 2500 रुपये कोणाला इथं मिळणार आहे? कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे, तुम्हाला मिळणार की नाही? जे की राज्य सरकारकडून निधी तर मंजूर झालेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आज उद्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये देखील इथं जमा झालेले आहेत। 2 हप्ते एकत्रच जमा झाल्यास सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार आहे व किती रुपये मिळणार आहे? यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर आता यांचे 1000 रुपयामध्ये जी काही वाढ इथं झालेली आहे, जी की 1000 रुपये वाढ आणि पहिले 1500, तर असे मिळून 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं येत आहे। तर इथं श्रावणबाळ यांना 1500 आणि दिव्यांग यांना 1000, तर आता यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे। श्रावणबाळ, संजय गांधी, आता यांच्या निधीमध्ये बरेच जणांना इथं फक्त 1500 जमा झालेले आहे। तर काही जणांना जे की श्रावणबाळ, दिव्यांग, तर अशांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं त्यांच्या कॅटेगरीनुसार इथं मिळत आहे। तर आता पैसे कोणाकोणाला इथं मिळत आहे? तर आता यामध्ये जे की पैसे इथं या लाभार्थ्यांना मिळत आहे, तर पात्र लाभार्थ्यांची यादी, तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तुम्ही तपासा। दुसरं म्हणजे आधार लिंक खाते आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्या। दुसरं म्हणजे KYC पूर्ण, ज्यांचे KYC पूर्ण आहेत तर अशांच्या खात्यामध्ये। त्यानंतर अर्ज मंजूर स्थिती असलेले, ज्यांचा अर्ज मंजूर आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये। तर आता कोणाच्या खात्यामध्ये येत नाही आहे? ज्यांचे खाते बंद पडलेले आहे, आधार लिंक नाही, अर्ज प्रलंबित केलेला आहे, तर अशांचे बरेच अर्ज इथं पेंडिंग देखील आहे। तर अशांना आता पैसे इथं थांबणार आहेत। तर आता पैसे कधीपासून जमा होणार आहेत? तर आज संध्याकाळपासून, तर ते उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत, जे की 11 वाजल्यापासून पैसे इथं खात्यामध्ये येतील। SBI असेल, तुमचं जे काही बँकेचं खातं असेल, तर त्यामध्ये बरेच जणांना SMS येतात, तर काही जणांना SMS येत नाही। तर आता यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना पेमेंट वाटप जे की 2500 रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। कोणत्या जिल्ह्यात मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यात राहिलेलं आहे ते आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम यामध्ये जे की जिल्हा आहे ते आपला पुणे। पुणेमध्ये काय झालेलं आहे? यामध्ये पुणेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, जे की 2500 रुपयाप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे। साताऱ्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, जे की 2500 रुपयाप्रमाणे खात्यामध्ये येत आहे। सांगलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपयाप्रमाणे खात्यामध्ये येत आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपयाप्रमाणे खात्यामध्ये पैसे येत आहे। सोलापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपयाप्रमाणे खात्यामध्ये येत आहे। अहमदनगरमध्ये सुद्धा 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये सुद्धा 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। धुळेमध्ये सुद्धा 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता इथे आपलं जळगाव, जळगावमध्ये काय आहे? प्रक्रिया सुरू आहे। इथं 2500 रुपयेच मिळेल, पण प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा प्रक्रिया आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये 72 ते 48 तास इथं पैसे जमा होण्याकरिता लागू शकते। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरपर्यंत आपण बघितलं होतं। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे। त्यानंतर इथे जालना, जालनामध्ये प्रक्रिया सुरू आहे। 2500 रुपये खात्यामध्ये इथं येतील, टाईम लागणार आहे। बीडमध्ये सुद्धा प्रक्रिया आहे। लातूरमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। उस्मानाबादमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहेत तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे टाईम लागणार आहे। नांदेडमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे, 2500 रुपये खात्यामध्ये आले की नाही लगेच तपासा। परभणीमध्ये प्रक्रिया सुरू आहे। हिंगोलीमध्ये तर आता 72 ते 48 तास इथं लागणार आहे। लगेच तुम्ही तुमचं बँकेचं खातं तपासा, त्यानंतर तुमचं KYC आहे का, आधार लिंक आहे ते चेक करून घ्यायचं आहे। अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये खात्यामध्ये पैसे इथं येत आहे। तर आता अमरावती, अकोला तुम्ही लगेच चेक करा, खाते तपासा। वाशिममध्ये इथं प्रक्रिया सुरू आहे आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा इथं प्रक्रिया सुरू आहे। वाशिम आणि जे काही बुलढाणा हे जिल्हे काय प्रक्रियेमध्ये आहेत, तर तुम्ही खाते तपासून घ्या। त्यानंतर जे ते आपलं यवतमाळ, यवतमाळमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे। त्यानंतर इथे नागपूर, नागपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे। वर्ध्यामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, 2500 रुपये खात्यामध्ये येतील। भंडारामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे। तर आता प्रक्रिया जिल्ह्यांमध्ये इथे टाईम लागणार आहे। तर ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर अशांचे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे। चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, 2500 रुपयाप्रमाणे खात्यामध्ये येत आहे।
गडचिरोलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, लवकरच खात्यामध्ये पैसे येईल. मुंबई शहर, मुंबई उपनगर वाटप सुरू झालेलं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. 2500 रुपये खात्यामध्ये येत आहे. आता राहिलं पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. काय प्रक्रिया सुरू आहे? तर आता जे की 2500 रुपये आता बरेच नागरिकांना इथं मिळत आहे. काही जणांना 1500, काही जणांना 1000 रुपये. तर काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर खात्यामध्ये येत आहे. तर कोणाकोणाला मिळत आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग ज्यांचे अर्ज इथं मंजूर आहे, अप्रूव्हल आहे, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500, तर काही जणांच्या खात्यामध्ये 1500, तर काही जणांच्या खात्यामध्ये 1000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. बरेच जणांच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाही, अर्ज केले पण मंजूर झालेले नाही, बँक पासबुक लिंक नाही, तर अशांचे पैसे तर रखडलेले आहे. तर पैसे कधीपर्यंत येतील? तर आज उद्या 2 ते 3 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर पुढील टप्पा नियोजित जिल्ह्यांमध्ये जे की 1000, 1500, 2500 याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येतील. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वप्रथम तुम्ही बँकमध्ये जाऊन NPCI चेक करून घ्या, KYC आहे की नाही चेक करून घ्या, किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. ज्यांचे कोणाचे पेंडिंग असेल तर त्यांनी चेक करून घ्या. तर आता यामध्ये शासन GR जे की समाज कल्याण विभागाकडून निधी वितरित करण्यात मान्यता इथं मिळालेली आहे. राज्यभरांमध्ये जे की कोट्याधी रुपयाचा निधी इथं रिलीज केलेला आहे. जिल्हा तालुका लाभार्थीच्या यादीनुसार इथं टप्प्याटप्प्याने जे की इथं यादीसुद्धा अपडेट झालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर लगेच तुमचं यादीमध्ये नाव तपासा. तर काही जणांनी इथं 1000, 2500, 3000 पर्यंत, तर काही जणांना इथं 1000 रुपये याप्रमाणे पैसे इथं मिळत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले. तर सर्व लाभार्थ्यांसाठी पुन्हा एक खुशखबर आहे. तर नवीन अर्ज इथं 2026 मध्ये सुरू झालेले आहेत. ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा.